सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या वर्षावासाच्या मंगलमय प्रसंगी सुजाता बुद्धविहार यंतेरा येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ अशा धम्मदेशनेला आपण रोज आणि रोज श्रवण करत आहात। वेगवेगळ्या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या अंगाने तथागतांचा धम्म आपण श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम असं पुण्य संपादन करत आहात। पुण्याचा संचय हा सुखकर असतो। आपल्या जीवनामध्ये जे काही कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत असतो, दान कर्म करून जे पुण्यकर्म आपण करतो, शील पालन करून जे पुण्यकर्म आपण करतो, प्रज्ञेचा अभ्यास करून जे पुण्यकर्म आपण करत असतो, हे सर्वच कुशल कर्म हे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये संचित होत असतात। थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं। थोडे थोडे कुशल कर्म थोडे थोडे पुण्यकर्म रोज आणि रोज आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो। धम्मदेशनेच्या द्वारा सुद्धा श्रोत्रमय प्रज्ञेचा विकास, श्रोत्रमय प्रज्ञेचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण विकसित करत असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयाला अनुसरून भगवंताच्या देशना आपण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बघत आहोत। आज तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी आज आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी एक छोटेखानी उपदेश आज देण्याचा प्रयत्न करतो। सप्त जटिल सूक्त भगवंताने जे सांगितलेलं आहे, तर या सप्त जटिल सूक्तामध्ये भगवंताने तीन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा गोष्टी सांगितल्या की जे व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणारे आहे। हा जो उपदेश आहे, हा उपदेश भगवंताने श्रावस्ती येथील पूर्वाराम विहारामध्ये दिलेला आहे। जे पूर्वाराम विहार माता विशाखेने भगवंतासाठी भिक्खू संघासाठी निर्माण केलं होतं। या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने हा सप्त जटिल सूत्रांचा उपदेश दिलेला आहे। सकाळच्या प्रहरी भगवंत ध्यान साधना करत असत आणि सायंकाळच्या प्रहरी सुद्धा भगवंत ध्यान साधना करत असत। कारण स्वतःच्या मनाला संयमित ठेवण्यासाठी भगवंत असे म्हणतात की सातत्याने
आपण ध्यान साधना केली पाहिजे. आणि भगवंत नेहमी ध्यान साधनेमध्ये रत असत. तसं भगवंताला काही करण्यासारखं नव्हतं. आता भगवंत दुःखमुक्त झाले होते, भगवंताला सर्व काही ज्ञान अवगत होतं, पण तरी सुद्धा म्हणजे ज्या सुखाला आपण प्राप्त केलेलं असतं त्या सुखाचा अनुभव सातत्याने आपण ग्रहण केली पाहिजे. आणि भगवंत असे म्हणतात की हे जे सुख आहे या सुखाचा मी नेहमी अनुभव घेत असतो. जेव्हा जेव्हा मला वाटतं तेव्हा तेव्हा त्या सुखाचा मी अनुभव घेत असतो आणि त्या सुखाचा अनुभव घेतला पाहिजे. तर सायंकाळच्या प्रहरी भगवंत ध्यान साधना करत असतात आणि ध्यान साधना करून उठल्यानंतर भगवंताला भेटण्यासाठी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एक ठरलेली वेळ असायची, तसं आजही तोच नियम आहे. भगवंताला भेटण्यासाठी राजे लोक येत असत, श्रेष्ठी लोक येत असत, महाश्रेष्ठी लोक येत असत किंवा सर्वसामान्य लोक भगवंताला भेटण्यासाठी येत असत. तर भगवंताला भेटण्याची वेळ असायची एक सकाळच्या प्रहरी म्हणजे भोजनाच्या पूर्वी भगवंताला भेटण्यासाठी उपासक उपासिका येऊ शकत होत्या. आणि संध्याकाळच्या प्रहरी म्हणजे सायंकाळच्या प्रहरी सुद्धा भगवंताला भेटण्यासाठी लोक येत असत. दुपारच्या प्रहरी मात्र कोणी भगवंताला भेटण्यासाठी जात नसे. आणि तो विनय सुद्धा नाही आहे, तो नियम सुद्धा नाही आहे. कारण दुपारची वेळ आरामाची वेळ असते, दुपारची वेळ ध्यान साधनेची वेळ असते, अभ्यासाची वेळ असते आणि लोकांना सुद्धा वेळ नसतो दुपारच्या प्रहरी. तर सकाळच्या प्रहरी आणि सायंकाळच्या प्रहरी भगवंताला भिक्खू संघाला भेटण्याचा हा नियम आहे, विनय आहे. तर राजा प्रसेनजित सुद्धा सायंकाळच्या प्रहरी भगवंताला भेटण्यासाठी पूर्वाराम विहारामध्ये जात असतो. आणि पूर्वाराम विहारामध्ये गेल्यानंतर तो भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि वंदन करून भगवंतासोबत कुशलक्षेम विचारतो, भगवंताची तब्येत वगैरे कशी आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती चर्चा तो करत असतो. तर चर्चा करत असताना सातत्याने आता विहाराच्या जवळूनच रस्ता असल्या कारणाने असंख्य लोक ये जा करत असत त्या पूर्वाराम विहारापासून. तर पूर्वाराम विहारापासून जात असताना 7 प्रकारचे जटिल म्हणजे 7 जटिल जे काही जटाधारी लोक होते, साधू संन्यासी होते, तर 7 जटाधारी त्या ठिकाणी भगवंताच्या समोरून म्हणजे राजा प्रसेनजित बसला आहे, भगवंत बसले आहे आणि समोर रस्ता आहे. तर त्या रस्त्यावरून 7 जटिल अनुयायी जात असतात. त्यानंतर 7 प्रकारचे म्हणजे 7 लोक निघंटनाथपुत्त जे जैन निघंटनाथपुत्त असतात तर ते 7 जात असतात. त्यानंतर 7 नग्न साधू म्हणजे 7 प्रकारचे नग्न साधू क्रमशःने ते जात असतात. त्याच्यानंतर 7 एक वस्त्रधारी म्हणजे केवळ अंगावरती एक वस्त्र टाकून 7 लोक जात असतात आणि 7 परिवर्जक जात असतात. म्हणजे असे क्रमशः 7चा जो काही जथ्था आहे तर तो जथ्था भगवंताच्या समोरून जात असतो. राजा प्रसेनजित भगवंतासोबत चर्चा करत असताना, वार्तालाप करत असताना भगवंताला म्हणतो की भगवान, हे जे समोरून आता 7 जे जटाधारी व्यक्ती गेले, 7 निघंटनाथपुत्त गेले, 7 एक वस्त्रधारी गेले, 7 परिवर्जक गेले आणि 7 नग्न साधू गेले. भगवान, हे जे सर्वच्या सर्व परिवर्जक आता गेलेले आहेत, तर भगवान या जटिल अनुयायापैकी म्हणजे जे 7 प्रकारचे आहेत तर यांच्यापैकी भगवान कोणी अरहंत आहे का, कोणी दुःखमुक्त आहे का? कारण हे सुद्धा साधू आहेत, हे सुद्धा संन्यासी आहेत, हे सुद्धा वस्त्रधारी आहेत. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक म्हणजे आपल्या सिद्धांताला अनुसरून, कारण भगवंताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांताला अनुसरून जीवन जगणारे लोक होते. काही लोक नग्न असायचे, नग्नता पूर्ण ते जीवन जगायचे. काही एक वस्त्रधारी असायचे, फक्त एकच अंगावरती वस्त्र टाकून आपली उपजीविका करत असत. काही निघंटनाथपुत्त जे असायचे तेही सुद्धा जीवन जगत असत. काही तपस्वी होते, संन्यासी होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक भगवंताच्या काळामध्ये जीवन जगत असत. कारण 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टीने लोक जीवन जगायचे आणि त्यापैकी 7 जे विशेष पंथ होते तर त्या पंथाला अनुसरून लोक जीवन जगत होते. म्हणजे दुःख मुक्तीच्या मार्गाकडे जीवन जगण्याचे मार्ग, कारण हा जो श्रद्धेचा भाग आहे
तर श्रद्धेचा भाग भिन्न भिन्न लोकांच्या भिन्न भिन्न श्रद्धा असतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा त्या श्रद्धा होत्या. आज वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा राहणार आहेत. एकाच धर्माला मानणारे 100% लोक कोणत्याही काळामध्ये नसतात. भगवंत जरी प्रत्यक्ष रूपाने जरी होते तरी सुद्धा भगवंताला सर्वच लोक मानणारे नसतात. कारण सर्वच लोक जर बुद्धिवान असतील तर मूर्ख सुद्धा पाहिजे ना, नाही म्हणजे मूर्ख सुद्धा पाहिजे समाजामध्ये. कारण सर्वच लोक काही बुद्धिवान नसतात, कारण सर्वांचे कर्म काही सारखे नसतात. त्यामुळे काही मूर्ख लोक असतात, काही मध्यमवर्गीय लोक असतात, काही बुद्धिवान लोक असतात. सर्व स्तराचे लोक जीवन जगणारे असतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होते, आजही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत. हा लोकप्रवाह आहे. या लोकप्रवाहामध्ये असं सतत चालूच असतं. भगवंत श्रावस्तीमध्ये 45 वर्ष राहिले. त्या काळामध्ये श्रावस्तीची लोकसंख्या 7 कोटी होती. त्या 7 कोटीपैकी 5 कोटी लोक 3 रत्नाचे शरण ग्रहण करणारे होते, म्हणजे बुद्ध धम्मसंघाला मानणारे होते आणि 2 कोटी लोक अन्य धर्माला फॉलो करणारे होते. तर भगवंताला तो प्रश्न करतो की भगवान, हे जे लोक आता गेलेले आहेत तर यापैकी कोण अरहंत आहे, किंवा अरहंताच्या मार्गावरती हे लोक आहेत का, किंवा अरहंत मार्गाचं हे लोक आचरण करणारे आहेत का, किंवा अरहंत मार्गामध्ये कोणत्या ज्या स्टेप आपण सांगितल्या, जसं श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे, भगवान यापैकी हे कोणत्या मार्गाला प्राप्त झालेले आहेत का, हे यांनी काही फळ प्राप्त केलं का, किंवा या मार्गाचं अनुसरण करतात का, किंवा या मार्गावरती हे अरूढ आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न तो भगवंताला करत असतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, पाहता क्षणी जे एखादा मनुष्य, तुम्ही तर संसारिक लोक आहात, म्हणजे तसा उल्लेख आलेला आहे, तुम्ही राजे लोक आहात. राजे लोकांचं जीवन अत्यंत विलासदायी असतं. सुगंधाने सकाळी तुम्ही अंघोळ करता, अत्यंत स्वादिष्ट असं तुम्ही अन्न ग्रहण करता, उच्च अशा प्रकारच्या शय्येवरती तुम्ही झोपता, म्हणजे भोगविलासामध्ये तुम्ही असं जीवन जगता. आणि अशा प्रकारच्या जीवन जगणाऱ्या सदग्रस्तांसाठी ही गोष्ट ओळखणं अत्यंत कठीण आहे की कोणाच्या प्रती काय भाव आहे. हे सहज आणि साधी गोष्ट नाही आहे तुमच्यासाठी ओळखणे, आणि त्यामुळे तुम्ही तर हे सांगू शकत नाही की नेमकं हे कोणत्या मार्गाला प्राप्त आहेत किंवा मार्गावरती अरूढ आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की 3 प्रकारचे निकष या संसारामध्ये प्रत्येक व्यक्तीला ओळखण्यासाठी आपण लावले पाहिजे. म्हणजे सहजासहजी कोणी कोणाच्याही प्रती सहज कोणाला आपण ओळखू शकत नाही. जसं आपण म्हणतो की पाहता क्षणी थोडं ओळखतो, म्हणजे वरून जसं दिसायला मनुष्य तसा आतूनही असतो का, असं म्हणतो आपण व्यवहारामध्ये, तसं नसतो. कारण मनुष्याचा स्वभाव हा बाह्य वरकरणी गुणाला अनुसरून आपण त्याला ओळखू शकत नाही. आणि त्यामुळे 3 गोष्टी भगवंताने विशेष रूपाने प्रामुख्याने म्हणजे सांगितलेल्या आहेत. तर भगवंत असे म्हणतात की महाराज, मनुष्याला ओळखण्यासाठी म्हणजे आपण कोणाच्या सोबत, जसं की आचरण असं म्हटलं आहे, आचरणाच्या दृष्टिकोनातून भगवंताने हा सिद्धांत सांगितला की एखाद्या मनुष्याच्या सोबत आपण काही काळ राहिलो, काही काळ त्या मनुष्याला आपण बोललो, काही काळ त्या मनुष्यासोबत आपण संवाद केला, किंवा काही काळापर्यंत तो मनुष्य आपल्या सोबत राहिला, तर तो मनुष्य आपल्या सोबत राहिल्यानंतर आपण त्याच्या आचरणाच्या संदर्भामध्ये सांगू शकतो का की तो मनुष्य कशा आचरणाचा आहे, त्या मनुष्याचा स्वभाव कसा आहे, सांगू शकत नाही आपण. दीर्घ काळापर्यंत दीर्घ काळ एखाद्या मनुष्याच्या सहवासामध्ये जर आपण दीर्घ काळापर्यंत राहत असेल, अनेक दिवसापर्यंत, अनेक वर्षापर्यंत जेव्हा आपण राहत असेल, तर त्या मनुष्याच्या आचरणाच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो की हा मनुष्य कशा प्रकारचं आचरण करतो. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो 9 दिवस नवरीचे असतात, म्हणजे 9 दिवसापर्यंत
तिच्यामध्ये जे नवरी पण असतं तर ते 9 दिवसापर्यंत राहतं, त्याच्यानंतर काय नवरी पण तिच्यामध्ये राहत नाही. आणि काही काही लोक काही दिवस खूप चांगले असतात, काही दिवस खूप आचरण करतात, पण शेवटी जो मूळ स्वभाव असतो, मूळ स्वभाव जो मनुष्याचा असतो, तर तो मूळ स्वभाव मनुष्याचा त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की प्रगट होतो, दिसतो आपल्याला. मूळ स्वभाव मनुष्याचा दिसत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कोणता मनुष्य कोणत्या प्रकारच्या आचरणाचा आहे हे सहज आपण सांगू शकत नाही. दीर्घ काळापर्यंत, अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष एखाद्या मनुष्याच्या सहवासामध्ये जर आपण राहत असेल तर त्या मनुष्याचं आचरण कसं आहे, तो मनुष्य कोणत्या आचरणाने युक्त आहे हे आपण सांगू शकतो. सहज आपण पाहिल्या कोणाच्याही संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा तर्क लावू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की हा निकष संसारिक लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. सहज मनुष्याने कधी कोणावरती विश्वास ठेवू नये. एखाद्या आचरणाच्या संदर्भामध्ये आपण सहज जर विश्वास ठेवला, कधी कधी व्यवहारामध्ये आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात किंवा अनेक वेळा आपण असं बोलून दाखवतो की मला म्हणजे सुरुवातीला हा व्यक्ती खूप चांगला वाटला, स्त्रीच्या संदर्भामध्ये असेल, पुरुषांच्या संदर्भामध्ये असेल, याचं आचरण सुद्धा मला खूप चांगलं वाटलं, कारण हा खूप शालीन होता, हा खूप नम्र होता, आणि स्वभावता मला जेव्हा बघता क्षणी असं वाटलं की हा मनुष्य खूप चांगला आहे, परंतु हा मनुष्य मात्र काही चांगला नाही आहे. जसं सुजाताच्या संदर्भामध्ये सुजाता अनाथ पिंडकाची सून असते आणि ती अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते, आणि रूपवान असल्या कारणाने, सुंदर असल्या कारणाने आणि विशेष रूपाने धनवान सुद्धा असते. तर तिला धनाचा सुद्धा गर्व असतो, मी खूप उच्च कुळातली आहे. आता अनाथ पिंडक काय कमी धनवान होता का? नाही, अनाथ पिंडक सुद्धा खूप धनवान होता, पण सुजाता सुद्धा खूप धनवान असते, धनवान कुळातली असते, रूपवान असते, सुंदर असते, रूपाचा तिला गर्व असतो, धनसंपत्तीचा तिला गर्व असतो, आणि त्यामुळे ती कोणाचा सन्मान करत नाही. ना पतीचा सन्मान करते, ना सासू सासऱ्यांचा सन्मान करते, ना घरातील मंडळींचा सन्मान करते, ना येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करते. ती कोणाचाही सन्मान करत नाही, म्हणजे सर्वांसोबत उद्धटपणे बोलत असते. आणि त्यामुळे अनाथ पिंडकाच्या घरातील जे वातावरण असतं ते अत्यंत दुःखी असते, अत्यंत कष्टी असते, कारण धार्मिक कुटुंब आहे, सर्व धार्मिक लोक आहे, परंतु सून मात्र चांगली नाही आहे. आणि त्यामुळे एका व्यक्तीमुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जात असते. एक वेळचा प्रसंग भगवंत जेव्हा येतात तर त्यांच्या घरामध्ये वाद होत असतो, वाद होतो, भांडण होते, ती भांडे फेकत असते घरामध्ये. आणि जेव्हा भगवंत बसतात तर भगवंत अनाथपिंडकाला म्हणते की अनाथपिंड, हे काय चाललं? ज्याप्रमाणे कोळी मासे पकडण्यासाठी म्हणजे आवाज करतात, मोठमोठ्याने बोलतात, अगदी तशा प्रकारे तुझ्या घरामध्ये चाललाय, नेमकं काय चाललं आहे? तर अनाथपिंडक नम्रपणे येतो, भगवंताला म्हणतो की भगवान काय करावं? भगवान, माझी जी नवीन जी सून आहे भगवान, ती बिलकुल धार्मिक नाही आहे, अधार्मिक प्रवृत्तीची आहे. आणि भगवान तिला कितीही जरी सांगितलं, सुरुवातीला आम्हाला वाटलं की खूप चांगली आहे, परंतु तिचा जो मूळ स्वभाव आहे भगवान, तर ती आता प्रगट करत आहे, आणि त्यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत भगवान, आम्ही खूप कष्टी आहोत, आम्हाला म्हणजे कुठल्या प्रकारे धार्मिक कार्य सुद्धा करता येत नाही. तर भगवंत असे म्हणतात की ठीक आहे, बोलवा तिला. आणि तिला बोलवलं जातं, आणि बोलवल्यानंतर आता भगवंत आहेत, भगवंताच्या समोर ती बसते, गुडघ्यावरती बसते आणि भगवंताला वंदन करत असते. तर वंदन करत असताना अनाथ पिंडक भगवंताला म्हणतो की भगवान, ही जशी दिसते ना तशी बिलकुलच नाही. म्हणजे भगवान, ही जी अशी दिसत आहे आता, म्हणजे एवढी शालीन दिसत आहे, एवढी नम्र दिसत आहे, भगवान ही अशी बिलकुलच नाही आहे. भगवान ही अत्यंत उद्धट स्त्री आहे, अत्यंत उद्धटपणे ही वागते, ही भांडखोर स्त्री आहे. अशा प्रकारे भगवंताच्या समोर ते बोलत असतात. आणि मग तिथे 7 प्रकारच्या स्त्रिया भगवंताने सांगितल्या आहे, म्हणजे तो वेगळा विषय आहे, फक्त एवढंच मला सांगायचं होतं की म्हणजे जो मूळ स्वभाव आहे, ऐक ना, मूळ स्वभाव मनुष्याचा जो असतो, तर भगवंताला तो सांगतो, सरळ बोलतो की भगवान, ही जशी दिसते तशी नाही आहे. म्हणजे मनुष्याचा जो मूळ स्वभाव आहे, तो मूळ स्वभाव
सहज आपण ओळखू शकत नाही. पहिल्या भेटीमध्ये तर बिलकुलच ओळखू शकत नाही आपण. पहिल्या भेटीमध्ये, दुसऱ्या भेटीमध्ये, तिसऱ्या भेटीमध्ये किंवा अशा आपल्या भेटी जरी झाल्या असतील तरी त्याचा मूळ स्वभाव आपण ओळखू शकत नाही. दीर्घ काळापर्यंत, दीर्घ काळ जर एखाद्या मनुष्याच्या सहवासामध्ये जर आपण राहत असेल, त्याच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होत असेल, त्याला सर्वांगीण रूपाने आपण ओळखत असेल, तर तेव्हाच त्या मनुष्याच्या स्वभावाच्या संदर्भामध्ये आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की हा मनुष्य, ही स्त्री अशा प्रकारचं जीवन जगणारी आहे. व्यवहारामध्ये जर आपल्याला कोणी विचारलं की ही मुलगी कशी आहे, जसं विशेष रूपाने लग्नाच्या संदर्भामध्ये लग्न कार्य जर असेल तर विचारलं जातं की या मुलीचा स्वभाव कसा आहे, तर सांगणारा व्यक्ती सांगतो की बरी वाटते. आतमध्ये सांगू शकत नाही आपण, म्हणजे खात्रीपूर्वक नाही सांगत की ती मुलगी कशी आहे. कारण बाह्य वरकरणी जे आचरण असतं त्या वरकरणी आचरणावरून आपण केवळ अंदाज लावू शकतो, म्हणजे शक्यता आपण व्यक्त करू शकतो की स्वभावाने चांगली असेल, खात्रीपूर्वक आपण सांगू शकत नाही. म्हणजे बाह्य वरकरणी आचरणामुळे, वरकरणी सहवासामुळे मनुष्य त्या मनुष्याच्या संदर्भामध्ये खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की त्या मनुष्याचं आचरण कसं आहे. आणि भगवंत असे म्हणतात की महाराज, पाहता क्षणी तुम्ही असं मला म्हणत आहात की ही जे लोक चाललेले आहेत तर हे लोक अरहंत आहेत का, किंवा अरहंताच्या मार्गावरती अरूढ आहेत का? मी तर त्यांच्यासोबत संवाद सुद्धा केला नाही, मी तर त्याच्यासोबत बोललो सुद्धा नाही, आणि त्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आता भगवंत तर भगवंत होते, भगवंत तर सहज सांगू शकत होते, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून भगवंत राजाला समजावून सांगत असताना असं म्हणतात की मनुष्याच्या दीर्घकाळ सहवासामध्ये जोपर्यंत आपण राहत नाही तोपर्यंत त्या मनुष्याच्या आचरणाच्या संदर्भामध्ये आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. हा एक सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेतला पाहिजे. कोणाच्या प्रती अंदाज लावत असताना सहज आपण अंदाज लावू नये, आचरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण अंदाज लावू नये, आणि सहज आपण कोणावरती विश्वास सुद्धा ठेवू नये. अनेक प्रकारचे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. न्यूजपेपरमध्ये सुद्धा म्हणजे बातम्या येतात की अशा अशा प्रकारचे प्रकरण म्हणजे घडलेले असतात. त्यामुळे सहज कोणावरती आपण विश्वास ठेवू नये. ऐक ना, हे महत्वपूर्ण सद्गुण आपण धारण केला पाहिजे. कारण सहज आपण कोणावरती जरी विश्वास ठेवला असेल तर आपला विश्वासघात सुद्धा होऊ शकतो, आपल्याला संकटाला सुद्धा समोर जावं लागू शकते. दीर्घकाळ जर एखाद्या मनुष्याच्या सहवासामध्ये जर आपण राहत असेल, त्याच्याबद्दल आपण जाणत असेल, त्याला पाहत असेल, त्याला समजून घेत असेल, तरच अशा प्रकारच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण विश्वास ठेवावा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. परंतु पाहता क्षणी आपण कोणावरही कोणाच्या आचरणाच्या संदर्भामध्ये तर्क वितर्क मात्र लावू नये, किंवा तर्क वितर्क लावल्यानंतर सुद्धा कधी कधी असे होऊ शकते एखादा मनुष्य ज्ञानी सुद्धा असू शकतो, एखादा मनुष्य प्रज्ञावान सुद्धा असू शकतो. कारण ज्ञानी मनुष्य पाहिल्या तर ओळखू येत नाही, किंवा आपण अंदाज लावू शकत नाही आपण की तो कशा प्रकारचा आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही पाहता क्षणी कोणाला चांगलेही म्हणू नये आणि कुणाला वाईट सुद्धा म्हणू नये. कारण तुम्ही जर कोणाला वाईट म्हणत असाल तर असं होऊ शकते की तो चांगला सुद्धा असू शकतो, आणि तुम्ही कोणाला जर चांगलं म्हणत असाल तर असं होऊ शकते की तो वाईट सुद्धा असू शकतो. म्हणजे पाहता क्षणी आपण त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती तर्क वितर्काच्या दृष्टिकोनातून त्याच्या आचरणाच्या संदर्भामध्ये आपण असं काही बोलू शकत नाही, आणि त्यामुळे सहज आपण निर्णय देऊ नये. भगवंत असे म्हणतात की एखाद्याला पाहता क्षणी आपण निर्णय देऊ नये की तो चांगला आहे किंवा वाईट आहे. तर त्या ठिकाणी मौन धारण केलेलं सुद्धा आपल्या हितासाठी असतं, आपल्या कल्याणासाठी असतं. आणि त्यामुळे पाहता क्षणी कोणावर विश्वास ठेवू नये, हे एक तत्व आपण धारण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट भगवंत असे म्हणतात की इमानदारी, मनुष्याची जी इमानदारी आहे, तर एखाद्या मनुष्याच्या संदर्भामध्ये जे विश्वासाचं नातं आहे, ज्याला विश्वास असं म्हटलं, इमानदार आपण म्हणतो, ट्रस्ट एखाद्या व्यक्तीवरती आपण ठेवत असतो. तर कोणत्याही मनुष्यावरती पाहता क्षणी भगवंत असे म्हणतात की तुम्ही संसारिक लोक आहात, आणि संसारामध्ये राहत असताना
तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात, तुमचा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत तुमचा सहवास असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत तुम्ही राहता, बोलता, वागता, तुम्हाला व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे लोक सुद्धा भेटत असतात. पाहता क्षणी कोणत्याही मनुष्यावरती तो इमानदार आहे किंवा तो बेईमान आहे हे आपण तर्कवितर्क लावू शकत नाही. दीर्घ काळापर्यंत जर एखाद्या मनुष्याच्या सहवासामध्ये आपण राहत असेल, त्याला आपण त्याचं परीक्षण करत असेल, त्याचं निरीक्षण करत असेल, तर परीक्षण निरीक्षण केल्यानंतर आपण सहज सांगू शकतो. कारण विश्वास अत्यंत महत्वपूर्ण आहे. इमानदारी, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हटलेलं आहे. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. म्हणजे प्रामाणिकपणासारखा हा जो गुण आहे हा म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा हा गुण आहे. म्हणजे पाळीव प्राण्यामध्ये सुद्धा हॉनेस्टी असते, प्रामाणिकपणा असतो. जसं कुत्रा आहे, ऐक नाही, कुत्र्याला हॉनेस्ट प्राण्यामध्ये बेस्ट म्हटलेलं आहे. म्हणजे इमानदार प्राण्यामध्ये कुत्र्याला श्रेष्ठ असं स्थान दिलं आहे. कारण तुम्ही जर समजा एक वेळ जर त्या कुत्र्याला जर समजा भाकर दिली तर पुन्हा तुमच्या दारावरती तो राखण केल्याशिवाय राहत नाही. तो राखण करतो तुमची, कारण त्याच्यामध्ये इमानदार हा जो गुण आहे तर त्याच्यामध्ये तो गुण असतो. आणि मग व्यवहारामध्ये आपण बोलताना असं म्हणतो ना, कधी कधी एखाद्या मनुष्याने जर विश्वासघात केला तर तो म्हणतो कुत्र्याला जर भाकर दिली तर कुत्रा तरी इमानदारीने घराची राखण करेल, पण हा मनुष्य कुत्र्यापेक्षा सुद्धा गेलेला आहे. या मनुष्याला आम्ही अनेक वेळा मदत केली, अनेक वेळा सहकार्य केलं, पण याने इमानदारी काय दाखवली नाही. व्यवहारिक तो गुण आहे मनुष्याच्या. तर मनुष्याच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घडत असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की विश्वास हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. विश्वास प्रमा याते, विश्वासासारखं नातं, इमानदारी सारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही असं भगवंताने म्हटलं आहे. माता पितेचं नातं असेल, पत्नीचं नातं असेल, पतीचं नातं असेल, बहीण भावाचं नातं असेल, ऐक ना, मित्रत्वाचं नातं असेल, पारिवारिक नातं असेल, तर हे नाते व्यवहारिक दृष्टिकोनातून ठीक आहे. परंतु हे सर्व नाते जर आपल्याला टिकवायचे असतील, ऐक ना, पती पत्नीचं नातं टिकवायचं असेल, बहीण भावाचं नातं टिकवायचं असेल, आई वडिलांचं नातं टिकवायचं असेल, ऐक ना, मित्रत्वाचं नातं टिकवायचं असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं नातं टिकवायचं असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारचं नातं जर तुम्हाला टिकवायचं असेल तर त्या नात्यामध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे, इमानदारपणा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे जसं कधी मध्ये आम्ही काही फेसबुकला वगैरे शॉर्ट्स येतात, आहे की नाही, ते बाहुबलीमध्ये बघा एक सीन आहे का, तो जो ऍक्ट म्हणजे असं कट्टप्पा असतो, तर त्याला हत्यार विकण्यासाठी एक कोणतरी तो दुसरा एक व्यक्ती येत असतो आणि हत्यार विकल्यानंतर तो सांगतो की हत्यार काय बरोबर नाही आहे आणि पुन्हा तो म्हणतो की तुझी किंमत काय सांग, तुझी म्हणजे कट्टप्पा तुझी किंमत किती आहे ते सांग. कारण तो गुलाम असतो ना, म्हणजे महिष्मती जे राज्य शासन असतं तर त्याच्याप्रती तो गुलाम असतो. तर तो म्हणतो की या गुलामाची किंमत नाही आहे, या गुलामाची किंमत नाही, म्हणजे माझ्या परिवारामध्ये जो जो जन्मास येतो त्या त्या व्यक्तीने या महिष्मती जो काही राज्य शासन आहे या राज्य शासनावरती जो राजा असेल त्याची इमानदारीने सेवा करायची आहे. मग तो कसाही असो त्याची सेवा करायची आहे. तर तो बोलताना असं म्हणतो की ज्यांनी वचन दिलं ते लोक आणखी शिल्लक जिथे मृत्यूला प्राप्त झाले तरी सुद्धा तो त्याचं वचन पाळत आहे, ते मृत्यूला प्राप्त झाले तरी सुद्धा त्यांचं वचन आम्ही पाळतो. याचा अर्थ ते किती श्रेष्ठ असतील. म्हणजे इमानदारी ही किती महत्वपूर्ण आहे. लोक असं म्हणतात की शब्द दिला, वचन दिलं, ऐकलं, शब्द दिला तर तो तुटला नाही पाहिजे, वचन दिलं तर ते तुटलं नाही पाहिजे, असा एक लोकांचा स्वभाव असतो. आणि तो स्वभाव मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे शब्द दिल्यानंतर लोक असं म्हणतात की प्राण जाय परंतु वचन ना जाय, म्हणजे प्राण गेला तरी बेहतर आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला दिलेलं जे वचन असतं, शब्द असतो, ते इमानदारीने काही काही लोक त्या ठिकाणी पाळत असतात. तर इमानदारी सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की आपण एखाद्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवतो, विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाचा जर विश्वासघात झाला
तो जर इमानदारीने जर समजा जीवन जगला नाही तर त्या ठिकाणी त्या मनुष्यावरती पुन्हा कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. आपण म्हणतो ना की म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये इज्जत कमावण्यासाठी, इमानदारी कमावण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन जात असते. परंतु एक प्रसंग असा घडतो की त्या एका प्रसंगामुळे आयुष्यभर केलेली जी मेहनत आहे, आयुष्यभर जे इमानदारी कमावली, आयुष्यभर जे विश्वास कमावला, ऐक ना, आयुष्यभर जे सन्मान कमावला, तर एका चुकीच्या गोष्टीमुळे आयुष्यभराची जी मेहनत आहे त्या मेहनतीवरती पाणी फेरलं असं म्हटलं जातं. कधी कधी माता पिता खूप चांगले असतात आणि मुलगा एखादा अकुशल कर्म करतो, तेव्हा माता पिता असं म्हणतात की आयुष्यभर आम्ही जे कमावलं, आयुष्यभर जे आम्ही कमावलं तर ते तुम्ही एका क्षणामध्ये सर्व काही गमावलेलं आहे. एकदा मुलाने जर वाईट कर्म केलं किंवा मुलीने जर वाईट कर्म केलं तर माता पिता असं म्हणतात बघा की आम्ही आयुष्यभर ही गोष्ट आम्ही जोपासली आहे, आयुष्यभर आम्ही इमानदारी जोपासली आहे, परंतु तुम्ही मात्र संपूर्ण ती गमावून टाकली आहे. आणि त्यामुळे इमानदारी मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. विश्वास अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्यावरती जर कोणी विश्वास ठेवत असेल तर तो विश्वास कधीही तुटणार नाही. यासाठी आपण सर्वस्व जबाबदारी घेतली पाहिजे. इमानदारी एकदा जर गेली, विश्वास जर एकदा गेला तर पुन्हा मात्र तो काही येत नाही. आणि या संसारामध्ये अशा प्रकारचे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यावरती अनुकंपा करतोय, एखादा व्यक्ती आपल्यावरती उपकार करतोय आणि त्या उपकाराची जाण ठेवणे सुद्धा म्हणजे फार कमी लोक या संसारामध्ये पाहायला आपल्याला मिळतात. आणि त्यामुळे इमानदारीचा हा जो सद्गुण आहे, विश्वासाचा हा जो सद्गुण आहे, हॉनेस्टी जे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य हा गुण आपल्या जीवनामध्ये धारण करतो, या गुणाने प्राप्त असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होत नाही. कारण असा मनुष्य इमानदार मनुष्य जेव्हा जेव्हा संकटामध्ये पडतो, इमानदार मनुष्य जेव्हा जेव्हा संकटामध्ये पडतो तर त्याला मदत करणारे अनेक हात असतात. आपण म्हणतो ना की हा मनुष्य खूप इमानदार आहे, याला दिलं पाहिजे, हा मनुष्य खूप इमानदार आहे, याला दिलं पाहिजे, हा मनुष्य कुणाचाही विश्वासघात करत नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागे सुद्धा जर एखादा मनुष्य त्याच्याबद्दल जर वाईट बोलत असेल, एखाद्या स्त्रीबद्दल वाईट बोलत असेल, एखाद्या पुरुषाबद्दल वाईट बोलत असेल, तर वाईट जरी बोलत असेल तर दुसरा मनुष्य सहज सांगतो की नाही, तुम्ही जे बोलत आहात ते चुकीचं आहे. या मनुष्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो, या स्त्रीला मी अनेक वर्षापासून ओळखतो, ही स्त्री हा पुरुष बिलकुल अशा आचरणाचा नाहीच आहे. तुम्हाला काहीतरी गैरसमज होत आहे, तुम्ही याच्याबद्दल चुकीचा विचार करता. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हा मनुष्य इमानदार आहे, हा मनुष्य इमानदार आहे, ही स्त्री इमानदार आहे. म्हणजे मनुष्याचं आचरण अशा प्रकारचं असावं की आपल्या पाठीमागे सुद्धा, तोंडावर तर कोणी स्तुती करते, तोंडावर स्तुती करणार काय कमी आहेत का? म्हणजे जसं मृत्यूला, जसं स्मशानामध्ये आपण बघतो, काय आयुष्यभर एखादा मनुष्य वाईट कर्म करतो, आहे का, आयुष्यभर तो दारू पितो, भांडण करतो, आणि जेव्हा स्मशानामध्ये जेव्हा लोक बोलतात हा मनुष्य फारच चांगला होता, म्हणजे लोक ऐकण्याला असं वाटतं की बा कधी चांगला होता, काय चांगलं कर्म केलं. म्हणजे जलदानवीचा कार्यक्रम असेल किंवा अंतिमचा कार्यक्रम असेल, मला सांगा बरं कधी ऐकलं का तुम्ही असं, किंवा कधी पाहिलं का की त्या कार्यक्रमामध्ये एखाद्या मनुष्याच्या बद्दल कोणी वाईट बोललं? असं होऊ शकतं का? का नाही होऊ शकत? लोक म्हणतात जाऊ द्या, म्हणतात मेल्या मड्यावर काय काढायचं म्हणतात त्याचं, आहे की नाही, त्याचे गोंदोष मड्यावर काय काढायचे म्हणतात. आपण जे सत्य आहे ते सत्य आहे. आपण जर समजा एखाद्या माणसाला, तो समजा मृत्यूला प्राप्त झाला, त्याला आपण कितीही जरी चांगलं म्हणलं, तो काय स्वर्गात जाणार आहे का? तो चांगलं म्हणलं म्हणजे काय स्वर्गात जाणार नाही आहे. म्हणजे त्याचे जशा प्रकारचे कर्म आहे त्या कर्माला अनुसरून त्याला तो प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे मृत्यूच्या नंतर म्हणजे मनुष्य जिवंतपणे मनुष्याच्या गुणाची प्रशंसा केली जात नाही, जिवंतपणे मनुष्याच्या गुणांची प्रशंसा केली जात नाही. मृत्यूच्या नंतर मात्र त्याच्या गुणाची प्रशंसा केली जाते. जिवंतपणे भेटत नाही माणसाला, म्हणजे
जसं पाहिजे जसं एखादा मनुष्य आहे. जसं उदाहरण म्हणून बाबासाहेबांचा लोक विरोध करत होते. बाबासाहेबांनी जी धम्म चळवळ चालू केली, सामाजिक चळवळ केली, राजकीय चळवळ केली, शैक्षणिक चळवळ केली, राजकीय चळवळ केली बाबासाहेबांनी. बाबासाहेब एवढे ज्ञानी आहे, विद्वान आहेत, बोधिसत्व आहे, तरी सुद्धा भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना दोनदा पाळलं. बाबासाहेब निवडणुकीमध्ये दोनदा निवडणुका हरले बाबासाहेब भंडाऱ्यामध्ये. कोणाकडून? आपल्याच लोकांकडून. म्हणजे बाबासाहेबांना अनेक लोकांनी त्रास दिला, आपल्याही लोकांनी दिला, अन्य लोकांनी सुद्धा दिला. म्हणजे कशामुळे? कारण जिवंतपणे असताना बाबासाहेबांचे जे गुण आहेत, जे सद्गुण आहेत, तर काही लोकांना कळाले नाही, काही लोकांना समजले नाही. परंतु मृत्यूच्या नंतर बाबासाहेबांना सर्वच लोक मानतात, सर्वच लोक आचरण करतात, किंवा सर्वच लोक बाबासाहेबांची जी विद्वत्ता आहे, ज्ञान आहे त्याला मानतात. विरोध करणारे करतात, तो भाग वेगळा आहे. परंतु बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह, असं एन शिवराजन यांचं वक्तव्य आहे. म्हणजे जिवंत आंबेडकर पेक्षा मृत आंबेडकर हा जास्त डेंजर आहे. कारण जिवंतपणे बाबासाहेबांनी लोकांना सांभाळलं, आता कोण कोणाला सांभाळते? सांभाळू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्य मृत्यूच्या नंतर मनुष्याचे जे दोष असतात, जेव्हा जे काही गुण असतात, त्या गुणाचं मनुष्य वर्णन करत असतो. परंतु स्वभावतः भगवंत असे म्हणतात की मनुष्याचे कर्म, मनुष्याची इमानदारी, मनुष्याचा प्रामाणिकपणा हा मनुष्याला जिवंतपणे सुख आणि म्हणजे सुखाच्या अवस्थेला प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा तो मनुष्य जर चांगला असेल, तो मनुष्य जर सद्गुणी असेल, तर त्याच्या प्रती लोक मात्र खात्रीपूर्वक सांगत असतात की हा मनुष्य अगोदर सुद्धा चांगलं जगला, मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा मनुष्य चांगलंच जगला, कारण याचं आचरण हे चांगलंच होतं. म्हणजे इमानदारी ही मनुष्याच्या म्हणजे वर्तमान काळामध्ये सुद्धा सुखाला सहाय्यक ठरत असते, आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा त्या मनुष्याचे सद्गुण, त्या मनुष्याच्या गुणाचा गौरव केला जातो. आणि त्यामुळे नेहमी आपल्या जीवनामध्ये हा गुण आपण धारण केला पाहिजे. आपण इमानदारीचा जो गुण आहे, प्रामाणिकपणाचा हा जो सद्गुण आहे, तर प्रामाणिकपणेचा सद्गुण आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. प्रामाणिकपणा जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तो मनुष्य यशस्वी असतो. तो मनुष्य यशस्वीपणे कोणत्याही प्रकारचं कर्म करू शकतो, कारण तो प्रामाणिक आहे. भलेही त्या मनुष्याला जसं पाहिजे तसं यश त्याच्या जीवनामध्ये संपादन होत नसेल, परंतु तो मनुष्य मात्र सुखपूर्वक जीवन जगतो. कारण त्याला माहित असतं, त्याचं मन त्याला स्वतःला सांगतं की मी माझ्या जीवनामध्ये कोणाला फसवलं नाही, मी माझ्या जीवनामध्ये कोणाला लुबाडलं नाही, मी कधी माझी जीविका खोटी आचरण नाही केलं नाही, वाईट कर्म केलं नाही, आणि त्यामुळे जीवनभर मी अत्यंत चांगल्या प्रकारचं इमानदारीपूर्वक माझं जीवन जगलो. त्यामुळे मृत्यूच्या क्षणी सुद्धा तो मनुष्य अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंद चित्ताने मृत्यूला प्राप्त होतो, कारण त्याने वाईट कर्म केलेलेच नाही आहे. आणि त्यामुळे इमानदारीचा हा सद्गुण आपण धारण केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की पाहता क्षणी कोण इमानदार आहे आणि कोण बेईमान आहे हे आपण सांगू शकत नाही. दीर्घकाळ त्या मनुष्याच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तरच आपण तो इमानदार आहे किंवा इमानदार नाही आहे या संदर्भामध्ये आपण तर्कवितर्क लावू शकतो. आणि तिसरी गोष्ट भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये जी प्रज्ञा आहे, प्रज्ञा म्हणजे ज्ञान, मनुष्य किती ज्ञानी आहे, किती प्रज्ञावान आहे, किती बुद्धिवान आहे, हे कसं ओळखता येतं? एखादा मनुष्य ज्ञानी आहे हे कसं ओळखू शकेल आपण? कसं ओळखेल? कसं? त्याच्या बोलण्यावरून. ओके, आणखी? हा, त्याच्या वागण्यावरून. बरं, आणखी? आचरण वागणं एकच ना. हा, कशावरून? म्हणजे एखादा मनुष्य ज्ञानी आहे किंवा प्रज्ञावान आहे, जसं आता समजून घ्या, एखाद्याने भाषण जर पाठ करून आणलं, एखाद्याने भाषण जर पाठ करून आणलं, आता पाठ करणारा व्यक्ती काय करतो? एकदम अस्खलितपणे तो
पाठांतर करून येतो. आणि पाठांतर करून जर समजा त्याने तुमच्यासमोर भाषण दिलं, मग तो काही विद्वान आहे का? म्हणजे पाठांतर करून आणलेलं जे ज्ञान आहे त्याला विद्वान आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, ऐक. कारण त्याने ते पाठांतर केलेलं असतं. पाठांतर केलेलं लगेच समजते बघा. म्हणजे त्याला जर काही आठवलं नाही, कार्यक्रम सगळा बिघडून घ्या म्हणून समजून घ्या. म्हणजे एखादा मुद्दा जर समजा आठवला नाही, कार्यक्रम सगळा बिघडून गेला. जसं भाषण करतात शाळेमध्ये मुलं भाषण करत असताना एखादी ओळ काय त्यांना आठवत नाही आणि ती ओळ म्हणल्याशिवाय समोर काही जाता येत नाही, त्याच्यामुळे ते तिथंच थांबून जातात. म्हणजे एखाद्या पहिल्यांदा जेव्हा आपण एखादं ऐकतोय, चर्चा करतोय किंवा पहिल्यांदा जेव्हा एखाद्याचा ऐकतो आपण, तर पहिल्यांदा ऐकल्याबरोबर असा तर्कवितर्क आपण लावला नाही पाहिजे किंवा हा ज्ञानी आहे, विद्वान आहे, प्रज्ञावान आहे. जर एखाद्या मनुष्याच्या सोबत आपण दीर्घकाळ चर्चा करत असेल, एखाद्या मनुष्यासोबत आपण दीर्घकाळ चर्चा करत असेल, संवाद करत असेल, बोलत असेल, म्हणजे दीर्घकाळ जर आपण चर्चा करतोय, संवाद करतोय, बोलतोय, तर आपण सांगू शकतो. जसं मिलिंद राजा एकदा भंते नागसेनसोबत चर्चा करतो, वार्तालाप करतो, तर मिलिंदाला पाहिल्याबरोबर म्हणजे भंते नागसेनला पाहिल्याबरोबर जसं तो मिलिंद राजा अनेक लोकांना भेटायचा, अनेक लोकांना भेटल्यानंतर त्याच्यासोबत वार्तालाप करायचा, चर्चा करायचा आणि त्यांना कोड्यामध्ये टाकून त्यांना तो म्हणजे न बोलता करायचा, त्यांना मुख चूप करायचं त्यांना, कारण त्यांना काही प्रश्नाचे उत्तर येत नसत. पण जेव्हा मिलिंद राजा भंते नागसेनला बघता क्षणी त्याला असं वाटतं की अरे हा भिक्षू जरा विद्वान दिसतो, हा भिक्षू जरा ज्ञानी दिसतो. तर ज्ञान मनुष्याचं चर्चेनं तर कळतं, परंतु मनुष्याची जी चर्या आहे, जसं तुम्ही असं म्हटलात किंवा मनुष्याला पाहिल्यानंतर त्याचं जे आचरण आहे, वागणं आहे, वागण्यावरून सुद्धा मनुष्याचं ज्ञान कळतं. कारण ज्ञानी मनुष्य वागत असताना अत्यंत व्यवस्थितपणे वागतो, टापटीपणे तो राहतो. म्हणजे वागण्यावरून सुद्धा त्याचं ज्ञान आपल्याला ओळखता येतं थोड्याफार प्रमाणामध्ये. आपण जर समजा त्यासोबत काही वेळेस चर्चा केली तर सहज सांगू शकतो. म्हणजे तो कोणत्या विषयावरती चर्चा करतो याच्यावरती डिपेंड आहे की तो किती ज्ञानी आहे, किती विद्वान आहे, किती प्रज्ञावान आहे. आणि जेव्हा भंतेसोबत तो वार्तालाप करतो तर छोट्या छोट्या प्रश्नाचे उत्तर भंते त्या ठिकाणी देत असतात. आणि शेवटी त्यांना एक प्रश्न विचारतात, म्हणतात भंते मी आपणास प्रश्न विचारू का? भंते म्हणतात की महाराज विचारा. तर राजा म्हणतो की भंते मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर भंते सांगतात की मी सुद्धा तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की भंते तुम्ही काय उत्तर दिलं? तो म्हणतो महाराज काय प्रश्न विचारला? अरे लक्षात तुमच्या, म्हणजे राजा म्हणतो की भंते मी तुम्हाला प्रश्न विचारू का? राजा म्हणतो की भंते विचारा. राजा म्हणतो भंते मी तुम्हाला प्रश्न विचारला. भंते म्हणतात की मी तुम्हाला उत्तर दिलं. पुन्हा राजा म्हणतो की तुम्ही काय उत्तर दिलं? भंते म्हणतात तुम्ही काय प्रश्न विचारला? यांनी प्रश्न विचारला नाही आणि त्यांनी उत्तर काही दिलं नाही. म्हणजे ही बोलण्याची कधी कधी प्रश्नाने प्रश्न केला जातो आणि त्याचं उत्तर दिलं जातं. तेव्हा राजा म्हणते की अरे हा भंते मात्र हुशार आहे, हा भंते विद्वान आहे. आपल्या मनातील अनेक प्रश्नाची उत्तर आपण काढू शकतो आणि त्यानंतर मग त्यांचा वार्तालाप सुरू होतो. म्हणजे चर्चा केल्या म्हणून तर मिलिंद प्रश्न निर्माण झाला. ऐक नाही, चर्चा केली नसती, संवाद केला नसता तर मिलिंद प्रश्न निर्माण झाला असता का? नाही. तर मनुष्याने चर्चा ही नेहमी करावी. आणि भगवंत म्हणून तर म्हणतात की भिक्षूंनो तुम्ही दोनच गोष्टी करा. जर तुम्ही दोन भिक्षू एकत्र येत असाल तर तुम्ही धार्मिक चर्चा करा. धार्मिक चर्चा केल्यामुळे तुमचं ज्ञान वाढेल, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. जर चर्चा केली असताना जसं मी बोलत आहे, जर मी तुमच्यासोबत संवाद साधत आहे तर मला जे माहीत आहे तर ते मी तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असेल तर ती तुम्ही मला सांगू शकता चर्चा करत असताना. म्हणजे आपण एखादी गोष्ट जर ऐकली नसेल तर ती गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. आपण एखादी गोष्ट जर ऐकली असेल तर ती गोष्ट पुन्हा आपल्या म्हणजे रिमाइंड होते आणि ती रिमाइंड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ती पक्की आपल्या लक्षामध्ये राहत असते. त्यामुळे चर्चा करत असताना एखादा मनुष्य दीर्घ काळापर्यंत जर आपण त्यांच्यासोबत चर्चा करत असेल तर तो मनुष्य किती ज्ञानी आहे, किती प्रज्ञावान आहे, किती बुद्धिवान आहे हे आपण सांगू शकतो. एका भाषणामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता प्रगट होत नाही.
सहज बोलल्यामुळे मनुष्य ज्ञानी आहे विद्वान आहे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे दीर्घ काळापर्यंत चर्चा केल्यानंतर तो मनुष्य किती प्रज्ञावान आहे, किती बुद्धिवान आहे हे आपण सांगू शकतो. आणि त्यामुळे सहज कोणावरती आपण विश्वास ठेवू नये. एखाद्या मनुष्याला पाहिल्याबरोबर तो ज्ञानी आहे, तो प्रज्ञावान आहे किंवा अडाणी आहे असंही आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे दीर्घ चर्चा केल्यामुळे आपल्याला संवाद साधता येतो. तेव्हा राजा भगवंताला म्हणतो की भंते किती आश्चर्य आहे, भंते किती आश्चर्य आहे, भंते किती अद्भुत आहे. भंते एखाद्या मनुष्याला बाह्य रूपावरून आपण कधी ओळखू शकत नाही. एखाद्या मनुष्याच्या बाह्य गुणावरून आपण त्यांना कधीही ओळखू शकत नाही. बाह्य रूप असेल, बाह्य गुण असेल, त्या बाह्य गुणावरून आपण त्यांना ओळखू शकत नाही. भंते किती आश्चर्य आहे. भंते हे जे गेलेले जे जटिल अनुयायी आहेत, जे 7 जटिल आहेत, 7 परिवर्जक आहेत, 7 नग्न आहे, 7 भगवी वस्त्रधारी आहे, भंते हे सर्वच्या सर्व माझे गुप्तहेर आहेत. भंते हे सर्वच्या सर्व माझे गुप्तहेर आहेत. भंते यांना मी समाजामध्ये पाठवलेला आहे. हे माझेच लोक आहेत, माझे गुप्तहेर आहेत. यांना मी समाजामध्ये पाठवलेला आहे. आणि समाजामध्ये काय चाललं, माझ्याप्रती कोण काय बोलत आहे, म्हणजे जनता सुखी आहे का दुःखी आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत, तर या सर्वासाठी मी या सर्वांना 7 भागामध्ये पाठवलेला आहे. म्हणजे 7 ज्या काही 7 प्रकारच्या नगरामध्ये, 7 प्रकारच्या शहरामध्ये या सर्वांना मी पाठवलेला आहे. भंते आता यांनी मला माहिती आणली असेल गोळा करून, आता हे मी घरी गेल्यानंतर हे सर्व मला सांगतील की नेमकं राज्यामध्ये काय चाललेलं आहे. भंते किती आश्चर्य आहे, भंते किती अद्भुत आहे, आपण सहज या लोकांना ओळखलेलं आहे. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज तुमच्यासारख्या लोकांसाठी ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. बाह्य एखाद्या मनुष्याला पाहून, म्हणजे जसं एखादं उदाहरण म्हणून दिलं आहे, जसं एखादं मातीचं सुंदर भांडं आहे आणि मातीच्या सुंदर भांड्याला जर आपण म्हणजे सोन्याचा कलर दिला तर ते भांडं काही सोन्याचं होत नाही. जरी वरून जरी आपण त्याला कलर सोन्याचा दिला असेल तर शेवटी ते भांडं मात्र मातीचंच आहे. आणि त्यामुळे बाह्य गुणावरून, बाह्य वर्णावरून, बाह्य रंगावरून त्याची सत्यता आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याचे सुद्धा बाह्य गुणावरून तो ज्ञानी आहे, तो प्रज्ञावान आहे, तो इमानदार आहे, तर अशा प्रकारचं आपण सांगू शकत नाही की तो मनुष्य कोणत्या क्वालिटीचा आहे. दीर्घकाळ एखाद्या मनुष्यासोबत आपण सहवास केला, आपण चर्चा केली, आपण राहिलो, तर त्याच्या स्वभावाबद्दल, त्याच्या ज्ञानाबद्दल, त्याच्या इमानदारीबद्दल आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि त्यामुळे पाहता क्षणी आपण कोणावरही विश्वास ठेवू नये हा उपदेश भगवंताने सप्त जटिल सूत्राच्या द्वारा त्या ठिकाणी राजा प्रसेनजित यांना दिलेला आहे. आपण सुद्धा या उपदेशाला आपल्या जीवनामध्ये धारण करावे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.